तुझा जेव बाटला ग बाई बाई नाही नाही कस काय रे शिपाई? ऐकलं बाई माझा मुरुडच्या वाड्यावरती गेला हा एकूणाच्या मुखाचे विडे पानाचे विडे एकूणाच्या मुखाला तुला काही गैरसमज झाला दुधाच्या पियाच्या पियाचा ग माझा मुरुडच्या वाड्याला तुझा जेवणा शिवंत झाला हाय देव तुझा वाट बाटून गेला बाई ग बाई हा तुझा जीव बाटला नाही नाही शिपाई तू काहीतरी गैरसमज झाला असं असं हा घ्या ना ऐकलं बाई हा तुझा जेव चांभाराच्या घरी कुंभाराच्या घरी मराठ्याच्या घरी धनगराच्या घरी आणि तिकडेच मुंबईला सगळ्या घरी जेव पुरून उरला. तिकडेच काऊन नाही मुंबईला नाही फिरला मग शिपाई, देवापाशी जातपात काही नसती. नाही नाही बाई हा काय सांगू बाई तुला तुला ग तुला काय म्हणतो शिपाई? भूल पडली ग बाई त्या दिवाला दिवाला काय सांगू मासाबाई हा भूल पडून गेली बाई त्याला बाई म्हणून इकडे देवानं विचार केला. मी तुझ्या वाड्यावरती आणणार बर पण एक आठ आहे कसले रे शिपाई? हा? कसले? देवाच्या कपडे द्यावा माझ्या हाताला 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 घेऊन येणार ग तुझ्या वाड्याला वाड्याला हा जीवाचा जिंकलं का असायला पाहिजे बाई बर बर आहे. नाही का बरोबर मग आहे. जर देवाचे कपडे द्या मी देवाला घेऊन ये चालतंय जा शिपाई. पुढे ये कपडे ते तिथं ठेव. कपडे देवाचे आणि हे देवाचं घेऊन जा. हे बन्यान, हा. देवाचा रुमाल घेऊन जा. नाही घेऊन जा ना घ्या ना तुम्हाला कामन रस्त्याने फाशी घ्यायला. हा देवा बर मालते कोणाचा आवाज येतो? कोणाचा आवाज येतो? मला लपून ठेव मला लपून कुठेतरी लपव मला. मासे लपून ठेव मला राजनाथ माझा बाई सांगू नको. माझा नमस्कार असू दे नारद स्वामी तुम्हाला. कसं येणं केलं माझ्या वाड्याला? काय सांगू बाई तुला तुला ग तुला ग तुझ्या वाड्यावरती हा देव तुझ्या वाड्यावरती आले नाही जरा मला खोटं बोलली बाई तुला मी कुत्री बनली अशी राहणार हो नाही नारद स्वामी आव मला कुत्री बित्री काही बनवू नका. हा कुत्री बनव आणि याला कुत्रा बनव. देव येले येईल का हा दाखव बाई मला याला मालक बनव. आणि ते पलीकडेला ना काय बोलू नका मला मी बरं माहिती काय. बाई जरा मला खोटी बोलली मी नारद स्वामी आहे तिने ताळामध्ये मी गमन करणारा माणूस ऐकलं बाई नारायण नारायण हे कमांडो रे बाई हा याच्या कमांडर मधून जरा पाणी जरा काढ तुला मी कुत्री बनली अशी राहणार नाही कुठे देव दाखव बले त्याला हो नारद स्वामी हा मी ना घरामध्ये एक बोक्या पाळलेले. बोक्या हा त्याला माणसाची बोल शिकवलेली आहे. असं हा मी घरामध्ये ते सोबत बोलत होते. असं नाही हा हा मला खोटे बोलू नको हा ना तरी देव तुझ्या वाड्यावरती येला आहे देवाला जरा धाडाचा ठीक नाही तर मी तुला कुत्री बनू तसं काय करू नका. हो देवा मला बाहेर नारद स्वामी येले. नमस्कार असो नारद स्वामी. नमो नारायण नमो नारायण असं? नमो शिवाय काय नमो नारायण हा. नमो नारायण जीवा बर कसं काय येणं केलं देवा? हे काय सांगू जीवा तुम्हाला नारद म्हणी त्या गडावरती हा. ती मासाबाई कुरुळे केस तोडी ती कुरळ्या केस तोडीची माती भक्षीची धरणी माताला अंग लोळाची धरणी माताला अंग लोळती का? ऐकलं धरणीवर अंग टाकी ती लोळी ती धरणी मातावर अंग लोळत असताना देव करून वेडी झाली. तिने ताळामध्ये तुम्हाला तिच्या सारखं रत्न भेटणार नाही हो जीवान तुम्ही वाड्यावरती चला असं हो नको गाड्या. नाही तुम्हाला वाड्यावरती गेल्याशी जमणार नाही चाल चला
हे आला जेजूरगड गाडवा जेजूरगडावर आपण गंगू तारून नाही आयचं येड देवा कुठे माझी म्हाळसा ठीक आहे ओ बाई म्हाळसा बाई या रे हे माणसा गे माणसा तिकडच करा तुमचा काळा पास तिकडच करा तुमचा काळा फळ कोळसा अरे आता देव तर नारद मुनी तर म्हणे माणसा रडू राहिली कुरुळे केस तोडती माती भक्षण करती भिंतीला डोकं हाणती आणि ती आता मध्ये काळा कोळसा करा बाई हे माणसा राणी दे दे ग दे मला आनंदानं पाणी दे पिण्याला देईन तुमची चातुर्षाने देईन तुमची मागची चातुर्शाने तेच असं वा रे वा म्हणजे माणसा तुझं असं म्हणणं आहे हो. तू मला पाणी देणार नाही देणार नाही यांगड्या आव नारद स्वामी आव मी आता जाणार खरोखर जाणार देवा पण माणसे हा एक काम करावं मी जर जेजूरगडावरून येता वेळेस काय करायचं जर मी कधी म्हाळसा राणी परलून आणली तर मी पितांबराचा पदर मी उडवीत यायचं ध्वज उडवीत यायचं असं ना हो. म्हणून देवाना विचार केला ढवळ्या गोड्यावरती स्वर होऊन देव चंदनपुरी कसे निघतात पण देवाला बानुबाईला ओळखू यायचं नव्हतं म्हणून देवाने म्हाताऱ्याचा अवतार घेतला हातपाय झाल्या काड्या मुड्या काड्या मुड्या पोट वाढलं शेंबू ढेरी नाकातला शेंबूड मिशावरती बर तोंडातली लाल पोटावरती मोठमोठी अंगावरती भद देवाचा पुंगटवाट पांढरी दाढी आणि म्हाताऱ्याचा अवतार घेऊन देऊ जिजुरी निघालेत हा. सॉरी चंदनपुरी निघालेत हा म्हणून देवानं विचार केला विचार केला आणि आता कशी बाबारी कसे बघा जिजूरगड सोडल्याच्या नंतर त्या देवाचा भक्त वल्लम भक्त उमाजी नाईक बघितलंय का उमाजी नाईक जेजुरीला गेले पहिला मान उमाजी नाईकाचा जेजुरीला गेले कारण आणि हुलम भक्त गडाच्या पायथ्याशी आहे नंतर हिंगडी प्रधानी मग भानुबाईचं राऊळ आणि मग कडे पठारवरती देवाचं ठाणं आणि त्या भक्ताला वाटलं की माझे मातन मल्हारी त्याची मन आहे भक्ती नाही साधी भोळी हा केवळ सुळावरली पोळी बाबा भक्ती साधी नाही देवाची भक्ती करावं तर मनातून करावं तर त्या भक्ताने काय केलं भक्त असा असावा शांत बसा कसा असावा भक्त अंतःकरणातून देवाची सेवा करणार पाहिजे बर देव काही स्टडीचा भुकीला नसतो देव फक्त अगरबत्तीचा भुकीला असतो आणि त्या भक्ताने विचार केला की देवा माझ्या दाराला तुमचे पाय लागू द्या माझ्या घराला तुमचे पाय लागू द्या माझ्या उंबरठ्याला तुमचे पाय लागू द्या म्हणून भक्ती बी पानं सोपी नाही फार कसोटी असते भक्ती बी बघा देव घोड्यावरती स्वार झाले बाबा आणि चंदनपुरी रस्त्याने निघाल्याच्या नंतर हा वल्लम भक्त घरी आला बर बघा ही जागरण गोंधळाचं काय असतं हे कुठून तयार झालं बसा हे उस का बांधल्या जातात घट का भरल्या जातो हे दिवे का लावल्या जातात फार मोठा इतिहास आहे शांत बसा पिक्चरचे लावायचे का गाणी मग बसा बघा होल्ला भक्त घरी आले हा. काय बोलते त्याच्या बायकोला सयाला सया म्हणून वल्लभ भक्तांना विचार केला आणि आवाज येतो रे त्या सयाला सया सगळे आले या बसा सया जेव्हा आपल्या वाड्यावरती येणार येणार आपल्या देवाची देवपूजा करावी पंचारतीचा ताट घ्यायचा आणि माझ्या देवाला बाबाचा घ्या सया काय सांगू देवा तुम्हाला घरामध्ये जर चिमणी जर आली तर दाना सुद्धा नाही तिला खायला आणि तुम्ही म्हणता माझ्या देवाची पूजा करा ज्या वाड्यावरती राहणे हा ऐकलं ते मागे आवाज ऐकलं सया ह्या हातामध्ये आपला लाकडं तोडायचा जम्म्या हा चाकू घ्यायचा बरं देवा माझ्या बोटामध्ये खोसायचा
सरकना असा माझ्या पोटामध्ये खोसाचा बघा आता देव वाड्यावरती आले आणि त्या वल्लभ भक्ताने विचार केला खंडेराया घोड्यावर बसून आपल्या दाराशी आले घरी बोलवून घेतलं आणि बायकोला म्हणतो सया आपल्या दारामध्ये देव आले आपल्या देवाची पूजा करावी पंचारती करावी कारण आपले देव तसे गेले नाही पाहिजे आपलं सत्व जाऊ द्यायचं नाही हा. पण त्या घरामध्ये देव बी परीक्षा कशी बघतो बघा कणभर अन्न घरात नाही ऐकलं सया सोपी नाही भक्ती बघा तू घ्या. देवाचे आशीर्वाद कसा आहे आणि देवाची परीक्षा कशी आहे भाऊ देवाची पंचारती करायची घरामध्ये गोडतेल नाही एक थेंब सुद्धा घरामध्ये गोडतेल नाही वातीला कापूस नाही कणकीचे देव बनायला पीठ नाही मग देवाची पंचारती कशी करणार सांगा ऐकलं बाई मागं सर. सया सांगा घरामध्ये गोड तेल नाही घरामध्ये कणभर पीठ गव्हाचं पीठ नाही त्याला वाती नाही मग पंचारती ववळायची कशी आता कसोटी जागरण म्हणजे काय गोंधळ म्हणजे खेळ आहे शांत बसा रे त्यात पुरे कॅमेरे जपत हा 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 असं बोल नको डिस्टर्ब नको देव जर खावळे ना मी 2-4 लोक जाळी भाषेत थुकल्यावर सांगतो मी तुला किती शिकला तू हा मराठी सांग मी गावरण नाही 13वी 10 आणि 2 12 किती होत्या सांग मला 10 आणि 2 12 किती होत्या मला पाहू द्या कसे होते 12 10 आणि 2 12 किती होत्या आज जर 24 नाही झाले मग कसं व्हायचं मोबाईल खेळतो ना तू पबजी नाही नाही हा बाबा चांगलं नाही रे काही झोपतच आमचं कार्टून्स करत काय करत असं येड्यावर पबजी खेळत कसं म्हणून ठीक आहे काही अडचण टेन्शन न घेऊ काय ताण नाही घ्यायचा हा राईट टाळ्या वाचा याला म्हणते 12 खडी जुनी 12 खडी ती खरं कुठे तुम्हाला नाही येणार ते फक्त मोबाईल मध्ये इकडून गोळी तिकडं तिकडून गोळी इकडं कॅल्सी हा ते कॅल्सी म्हणून सांगितलंय बघा कुठून आणायचंय सांगा महिला मंडळ घरामध्ये दिव्याला तेल नाही कापसाची वात नाही देवाबानाला गव्हाचं पीठ नाही मग देवाची पंचारती करायची कशी शास्त्र आहे सोपं नाही हे मड्याचं सामान आहे आमचं दिसतं नाही मंदिर हे पण सांगतो तुम्हाला काय सोपं नाही ना कुठून आणायचं पण त्याची म्हण आहे माणसाच्या मनातून निर्मळपणा ठेवा त्याला वाट जबरदस्तीच देव दाखवतो भाऊ बरोबर आहे कारण बघा कुठं डोकं लढवलं देवाने आणि तो भक्त काय म्हणतो देवासाठी तसा भक्त पाहिजे तो बायकोला म्हणतो सया घरामध्ये गोड तेल नाही ना पण माझ्या देवाचा अपमान होऊ देऊ नकोस माझ्या देवाचं सत्व जाऊ देऊ नको तो नवरा बायकोला सांगतो घरामध्ये तेल नाही वातीला कापूस नाही कणकीचा देवाबानाला पीठ नाही मग तो नवरा काय म्हणतो तो भक्त काय म्हणतो देवाचा सया हा खुटीचा खंजीर घे खंजीर कळतं ना खुटीचा खंजीर घे अरे माझ्या पोटामध्ये खुपसो जे माझ्या अंगातलं रक्त निघन त्याचं तेल बनव जे माझ्या पोटातली आथाडी निघेल सया त्याच्या वाती बनव अरे जे माझ्या अंगाचं मांस तोड अरे त्याचा दिवा बनव परंतु माझ्या देवाला जाऊ देऊ नकोस
माझ्या देवाचं सत्व जाऊ देऊ नकोस. भक्ती सोपी नाही आहे की नाही. कसं काय मिळवले फोकस मारणं सोपं आहे पण कॅसेट धुवायला लय अवघड आहे. हा मोबाईल वापरणं सोपं आहे पण चेंबर याच्यात पडलं का बाथरूम मध्ये मग कळतं. माझंच पडलं ते इंग्लिश भांड बशील काय ते काय करतो आता बायको जोडे शिरत नाही घरी. म्हणून अशा प्रकारे त्या देवाने विचार केला. देवाला माहित होतं हिचं सत्व घ्यायचं आहे. तिनं नवऱ्याचा खून केला, अंगाचं मांस काढलं, त्या मांसामध्ये रक्त टाकलं, पोटातली हाताने टाकली आणि त्याची ही पंचआरती तयार झाली. कलियुगामध्ये ही आपण जे ओळखतो ना ही पंचआरती आहे. माळसे परंतु मी माझ्या डोक्यात एकच खुळ आहे, चंदनपूरची बानू आणल्याशिवाय राहणार नाही. नांद खुळा आहे काय. दोन बायकां फजिती आहे का. तुम्ही एकत्रच असू द्या कसं कोमा सोपं नाही भाऊ. बायको जर म्हणली ना अहो कारभारी मला चहा करा हो तर तुम्ही लगेच गॅसवर पडता. ऐ मी आणि बिबिनता घरी उभू सुधरा रे बाबा जरा. खरं आहे ना. जुन्या म्हाताऱ्याला विचार अजून खरं आहे. लग्न नवरदेव गेला तर नवरदेव पाहायला जात नव्हता. तुम्ही आताच कॉल सुरू करता. हॅलो कोणते कपडे घेऊ काय पटलीन खून द्या असंच होतं ते. काय याची कशी काहीच नाही. करोनामध्ये बापका बापकीचे आहे नवरच्या नवरीच लग्न आता काही नाही. कपडे नाही काहीच नाही. का कशाला खर्च करा तरी का मग बरोबर आहे ना. म्हणून देवाने विचार केला आणि जेव्हा चंदनपुरी निघालेत येडा वाकडा तुला नाही म्हणत मी काही घाबरू नको. तुळची चेष्टा आहे काही लाजच नाही घाबरायचं नाही. मी तो यासारखंच मोकळा आहे. म्हणून देवाने विचार केला आणि देव जातात कसे. देव मल्हार रुसून ढावळ्या घोड्यावर बसून देव मल्हार रुसून ढावळ्या घोड्यावर बसून गेली बानूला नायला माळसा लग्नाची असून गेले बानूला नायला माळसा लग्नाची असून मलारी रुसून ढावळ्या घोड्यावर बसून मलारी रुसून ढावळ्या घोड्यावर बसून गेले बांधूला नाहीला माळसा लग्नाची असून गेले बांधूला नाहीला लग्नाची असून गेले बांधूला नाहीला माझा लग्नाची असून काय सांगितलं बघा. देव मल्हार रुसून ढावळ्या लेर बसून देव मल्हार रुसून घोड्यावर बसून गेले बानूला नायला माळसा असं लग्नाची असून गेले बानूला नायला माळसा. हो कोण बोललो तुम्हाला पाहुणं. ओ मामा काऊन चालले तुम्ही बरोबर. हॅलो मोबाईल सांभाळून ठेवा आपण आईला खूप शिन झाला बाबा. हॅलो ते इंग्लिश भांडत गेला ना तुमच्या मोठा होता ना काय असं निघून जाईन. या बाणा पण हात घालून काढलं त्यांच्या देव मला रसून ढवळ्या घोड्यावर बसून गेले बानूला नायला माळसा लग्नाची असून माळसा देवाला काय म्हणते. देवा मी किती मी सांगितलं तेव्हा तुम्ही माझं ऐका. तेव्हा किती मी सांगितलं गिरे, गिरे. तेव्हा तुम्ही माझा
नीट बसावं आम्ही बसू आलं कधी आपल्यावरच गणित बंद करू का माणसा देवाला म्हणते हॅलो देवा किती मी सांगितलं तुम्ही माझं ऐका नका नका या संसारी नका करू नका दोन बायका जीव लागे ना बाई माझा देव गेल्यापासून जीव लागे ना बाई माझा देव गेल्यापासून गेले बानूला नाहीला माझा लग्नाची असून माझा लग्नाची असून देवा मला रे रुसून डवळ्या घोड्यावर बसून अरे मला रे रुसून डवळ्या घोड्यावर बसून गेले बाणूला नाहीला माझा लग्नाची असून गेले बाणूला नाहीला माझा लग्नाची असून गेले बाणूला नाहीला माझा लग्नाची असून बघा माणसा काय म्हणती वार वा देवा किती मी सांगितलं देवा तुम्ही माझं ऐका नका नका या संसारी नका करू नका दोन बायका जीवला घे ना बाई माझा देव गेल्यापासून जीवाला घे देव गेल्यापासून देव गेल्यापासून लग्नाची असून गेले बाणूला आणायला माणसा लग्नाची असून मग देवाने काय केलं ह्या चंदनापुरात देव राहुनी लवकर या चंदनापुरात चंदनपूर मध्ये बाणूच्या घरी 12 वर्षे दिवानं चाकरी केली नोकरी म्हणजे चाकरी चंदनापुरात देव राहुनी नवकर त्या चंदनापुरात देवा राहुल नवकर काय बाणूच्या घरची काय ताकन भाकर काय बानूच्या घरची काय ताकद भाकर या बाणूच्या घरची या बानूच्या घरची काय ताकद भाकर लागेला बाई माझा देव गेल्यापासून लागेला बाई माझा देव गेल्यापासून हो हो देव खेळ खावतात काय खेळ काय नाही हो. चंदनापुरात देव राहू उन्हे चौकर काय खेळ का देवा खेळ खा नाही तर गुलाबाच फुल खाते आहो देवा काय बाणूच्या घरची काय ताकद भाकर बाई माझ्या या रावळाला शोभा नाही का बाई माझ्या देव गेल्यापासून गेले बाणूला आणायला माणसा लग्नाची असून येतो मी येतो हो या देवा देवाने वाकला अवतार घेतला जाळशील पुढं वाई पोरी आता कसं आहे सुधरण लांब जायचं ना अवतार घेतलं मात्र राम राम कुठला पाहुणं खोके बाबा आज तुम्ही कुठला म्हणला कुठला नाही ना हाणला नाही हो भोंगडी राहुल मला कामाला ठेवता का कामाला देवा हा देव काय चालेल
ओ बाबा ओ हंग 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 ओ हंग देवा हा? तुमच्या हातमा झाल्या काड्या मुड्या पोटवाडा जंबू ढेरी आणि ऐकलं देवा देवा मारू नका तसे बाबा तसं केल्यानं जमणार नाही आम्हीच लोकांच्या कामावर आहे, तुम्हाला कुठे ठेवा काय सांगू बाबा हा? आणि- देवा ओ बाबा ओ म्हाताऱ्या आम्हीच लोकांच्या कामावर आहे ना अरे कामाला ठेवा बोरी भाबडी नाही राहिला पाला अवघ्या मेंढ्याचा खपाव ओ झाला. संप्या एवढी आजायचं काय बोल बाई संपत हा आता घरी जरा बरं आहे म्हणते हाय तू बाबा घे भाऊ ठेवून सनी एवढ्या म्हाताऱ्याला या म्हाताऱ्याला मी ठेवून घेऊ हा बघा कामावर चंदनपुरी मध्ये काय लेंडी तुमच्या पार कामावर ठेवता का हो ना हा हो ना ठेवता का हा, काम करी का म्हातारा वा वा तो कोकर झाले तर कण झाले कोकरं पाळले तर म्हणा जाळले तर कोकर नाही. वळले तर बरं ना बाई कोकरं नाही आपल्या पाहिजे मग आपल्या कोंबड्या आहे. अरे काय खाली बसा. कोंबड्या नाही मग येड्यावानी नाही करू काय सांगू बाबा तुम्हाला हा, बोरी बाबडी नाही राहिला पाला पाला अवघ्या मेंढ्याचा खपाव झाला झाला दुष्काळ पडला माझ्या देशाला हा. आलो रे तुमच्या देशाला पोट भरण्याला कामाला ठेवा मला चाकर हो देवा देवा आम्ही लोकांच्या घरचे चाकरी आम्ही त्या बानूबाईच्या कामावर आहे. बानू हा बानू हा बानू हो ना बानूच्याच घरी ना कुठे बानू कुठे बानू बानू कुठे बानू कुठे बानू बानू अरे तुम्ही आरबळे का काही पागल झाले बानू 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 माझ्यावर म्हातारा ते डोर राहिलं टाईट म्हणजे पहा तुम्ही सण पडा लागला ओ बाबा बाबा असं काही येड्यावणी करू नका तुम्हाला मी आमच्या मालकीनेला विचारू बानबाईला हा कुठे बानू तुमची कुठे बानू जेव्हा ती बानू तिच्या वाड्यावर आहे देवा ओ बाबा ओ म्हाताऱ्या आ आम्ही त्या बानूबाईला विचारून येतो तोपर्यंत बसा तिकडं हा त्या तिकडं बसा दामाना बसा बरं का खुटा आहे तिकडं बानूकडे झाले हा भानवाईला बसले का अरे 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 उठा उठा तिकडे उठा उठा अरे 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 काय झालं तिकडे ते लहान पोरांनी संडास केली होती. इकून बसा अरे सकाळीच्या पहिलं सांगायचं ना रे अहो ध्यानात नाही राहिलं देवा दामाना बसा बरं का तिकडे गड्ड आहे बस हा गड्ड आहे बरं का पहिले कोण आली कोण बसा. बानबाई येऊन राहिली हा येत आहे. भानुबाई कोणतरी एक म्हातारा आपल्या वाड्या लेंडी बारावरती आला तो म्हणतो बानू मला कामावर ठेवीन का नाही नाही शिपाई काय मी डोळ्यांना पाहणार डोळ्याला बाणा कानानं ऐकणार मग तर याला कामावर ठेवणार कामावर ठेवणार बाई हा तुम्ही चालता का आमच्या संग आणि तुमच्या डोळ्यांना पहा कानानं ऐका त्याचे बोल काय म्हणतो काही नाही पहा चालता का आमच्या मांग मांग या बरं चला बाई चला बाई चला बाबा उभे राहा तुम्ही अजिबात जमत नाही भाऊ आता म्हातारं झालं म्हातारा झालं हे आणले ना बाबा कोण आलं? आणली ना तुम्हाला चहा नाही मग नको बाबा अरे मला आंबट पाणी होतं आणायची तर काळी पिवळी आणायची ओ बाबा आमच्या तांबट पाणी पडले ते बाबा काळी म्हणजे मी करतो तशी रे असं आहे का बाबा थोडशी घ्या ना नका नका ही बानूबाई येणार आहे हा भाला आली भाला आली भाला आली भाला आली नाही आज बानू आली हा ये कुठे बानू कुठे बानू कुठे बानू थांबा थांबा थांब जरा दर्शी, तसं नका बोकाळू सायल्याने उड्या नका आणू. बानू येऊ राहिली ती म्हणे त्या म्हाताऱ्याचा ओळख चहा पाजा म्हणे चहा प्याचा का नाही नाही बानूच पाहिजे का मग ए बाई भांडू पाहिजे की तुम्हाला देवा ही काय बसली ही ती तिकडे भांडू चालली बा त्या बा कशी साडी घेतली अंगावर भानुबाई ना बघा
मला म्हणा हा काय करायचं मला कामाला ठेवा हे भानुबाई. ही भानुबाई आहे? वा 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 भानू बस ना का देवा स्वभाव साड्यामध्ये केली तू भानू कशाला ठेवीन तुम्हाला जाईल ना बाला. पळून ती. ये म्हणजे म्हातारा असंच बावळत दिसतंय का नू ठेवता का बाई हे म्हातारं काय काम करणार हे म्हातारं काय काम करणार जे म्हणलं त्या माझा मेंढवर झाडशान का काय झाडाचं मेंढवाडा. मेंढवाडा हो म्हणजे मेंढ्याचा वाडा हो झाडीन ना भानुबाई झाडी ना तू जे म्हणशील ते कर माझे मेंढर सांभाळावं लागतील सगळे सगळे मेंढवाडा झाडायचा हो पागल आहे काका तू बाणबाई तू हे मेंढर नाचले बेट बळ 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 खायला आलं काही ना जुलाबी कोणा काही आणि त्याचे काय घमिली उचलून मोकार सगळे मेंढर चरून आणावं लागतील बर असं हो काय बरं धुवून पण आणावं लागतील नदीवर जाऊन चालशील का धुवू लागाल मेंढर नको म्हणून ती बानू विचारी देवाला की देवा तुम्ही कुठले कुठून आले बाबा रे म्हणून ती बानूबाईला देते देव काय म्हणतात हाय बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करी बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करी देव बोलया लागला बानूला गाव माझं जेजुरी देव बोलया लागला बानूला गाव माझं जेजुरी विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करी बाण विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करी देव बोलाया लागलाय भांडू लाग गाव माझं जेजुरी देव बोलाया लागलाय भांडू लाग गाव माझं जेजुरी देव
ओ भानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलंय गाव करी देव बोलायला लागले भानूला गाव माझं जेजुरी देव बोलायला लागले भानूला गाव माझं जेजुरी म्हणून त्या भानूला सांगितलं आ? काहून? हो? म्हणून हे बाबा री भानूबाई आणि ते देव त्या भानूच्या चाखारी राहिले सर्व मेंढर घेऊन गेले धर मेंढरू मार खडकावरी धर मेंढरू मार खडकावरी सारे मेंढर देवाने मारून टाकले वा रे वा कपड्यासारखे कातडे काढून त्या खडकावरती वाळू घातली बरोबर आहे. म्हणून अंगड्या प्रधानीने पाहिलं आणि त्या भानूबाईला सांगितलं की भानू चाकरनं बघितलं आणि भानूबाईला सांगतात की देवाने वेगळं केलं सारे मेंढर मारून टाकले बर म्हणून धावत पळत आली आणि त्या देवाला भानूबाई म्हणते की देवा हा हे भानुबाई भानुबाई भानूबाई भानुबाई हा जमिनीचं नाव कर लाखाची हान झाली बाई दमडीचा नौकर लाखोची हानी झाली सारे मेंढर मारून टाकली ओ बाई जमिनीचं नौकर लाखाची हान हा सगळे मेंढर मारून टाकल्या ना बाई चला गिरणा काठावरती ओ बाबा ओ बाबा आ, काही बरं केलं नाही ना हा बाई मारून टाकले माझे ग बाई सगळे मेंढर मारली माझे कुठे चरू राहिले मेंढर हे काय नाही ना देवा कणकावर सगळं वाळून राहिलं. हा? नक्की तुला सांगून मग तुझं काय म्हणणं आहे बाई हा हा सगळे मारून टाकले देवा खडकावरती मेंढराचे कातडे लोळून राहिले बाई म्हणजे तुमचे मेंढर मेले माझे मेंढर मारून टाकले सगळे. असं कोण म्हणतं मेंढर मेले मग हे काय म्हणून देवानं विचार केला बीज भंडारीमध्ये हात घालून भंडार फेकून मारला बर. सर्व मेंढर जिवंत झाले हा. पोर पडली बानूबाईला बाईला आणि ती बानू मनात म्हणते होईनाचा हे कोणीतरी चमत्कारी म्हणजे कोणीतरी देव असायला पाहिजे बर म्हणून बानूबाईनं त्या देवाला कामाला ठेवून घेतलं ओय परंतु त्या देशाचा रिवाज कसा कसा बघा बानूबाई हा तुमच्याकडे काही खरीद खत करते का हा म्हणजे कामाला माणूस ठेवायचं म्हणजे लिहून पुसून घ्यावं लागतं हा खरीद खत म्हणतं त्याला काय तुमच्या घरीच खत लिहून घेणार देवा तुमचं रजिस्टर घ्या ना काय लिहू हे काय हा आता हे घ्या पेन घ्या तुमचा बापरे, त्याची नको size रे. संपली ना. अरे उठ हे घ्या साई लिहून घ्या सांगा नाव सांगा नाव तुम्हाला एक तर कळाना न हा. वळाना थांबा शाही संपली शाही संपली. शाही भरून घेतो हा नाही हा नाव म्हणजे काय? म्हणजे तुमचं म्हणणं आहे तुमचं नाव काय मला कामाला ठेवलं म्हणजे मी पळून गेलो तर मग माझा काहीतरी आधार पाहिजे आधार पाहिजे लिहा हा. माझं नाव लिहा तुमचं नाव काय लिहा लिहा हम्म. असं कसं लिहा मग नाव सांगा नाव लिहा ना लिहा बर लिहा हम्म. बापाचं नाव पुसा पुसा आडनाव हम्म. वाचा आता काय वाचा पहिल्यांदा लिहलं मग पुसलं ना आता काय वाचा घेतलं देवा खरं नाव सांगा खरं सांगू का खोटं सांगू पाहतात बोल आहे का देवा तुम्ही सांगा हम्म? खरं सांगा न देवा आणि बघा. खोटं बी सांगा खंडोबाचं नाव काय आता हा खास ओरिजिनल नाव देवाचं हा इथं तर घोडं पेंट खात सांगा खरं नाव देवा खरं सांगू का खोटं सांगू सांगा घ्या हा माझं नाव हा माझं नाव खंडू गावडा खंडू गाढवा ए अरे खंडू गावडा खंडू गावडा
बापाचं नाव शंभू गावडा, बापाचं नाव शंभू गावडा, आमचं नाव कुचेकर, आमचा कुचबीकर, कुचेकर, आडनाव कुचकर, कुचेकर. देवाचं नाव काय ओरिजिनल? खंडू गावडा. तसे 12 नाव आहेत, मल्हारी, मार्तंड, खंडोबा, परंतु देवाचं नाव ओरिजिनल काय आहे? खंडो गावडा. बापाचं नाव शंभू गावडा, नाव कुचेकर. आणि माझ्या आईचं नाव लिवावं. तुमच्या आईचं नाव सांगा देवा. गिरजा माता. हा, येता येता लय लाता कसा, गिरजा माता. गिरजा माता. आणि माझ्या गावाचं नाव काय? खरं सांगू का खोटं? दोन दोन तोंड आहे का देवाचं मग? 2 नाव आहे माझ्या गावाला. कोणतं नाव आहे देवा? खरं सांगा ना. कोणतं कोणतं आहे? हा, खरं नाव सांगा. हा? खरं नाव सांगा. बघा, देवाच्या गावाचं नाव काय होतं? हा कलियुगामध्ये, हा आपलं सॉरी सतयुगामध्ये, हा. आणि कलियुगामध्ये काय नाव आहे हा. सांगू? सांगा ना. अहो खरं सांगा हो. अहो खरं सांगा. हा? खरं नाव सांगा. सांगा. काय सांगा? तुमच्या गावाचं नाव सांगा. खंडेरायाच्या गावाचं नाव काय कलियुगातलं? हा लिहा. लिहा. माझ्या गावाचं नाव जेजेवाडी. हा जय जय वाडी. बऱ्याच लोकांना माहित नाही जेजेवाडी. आणि या कलियुगामध्ये लोक काय हा. म्हणतात शॉर्टकट मध्ये जेजोरी. जेजोरी. लिहा. कौसामध्ये जेजोरी. हा, खरं जे जे ही वाडी. झाली माझी ओळख बाबा. आणि तुमच्या बानूबाई ओळख सांगा. बाई. जसा तुमचा रिवाज आहे ना तसा माझा सुद्धा रिवाज आहे. तुमचा काय रिवाज आहे देवा? मग आपला सुद्धा रिवाज सांगावा लागेल. हा हे बघा, जमनुका म्हणजे आडवी घोंगडी. हा आडवी आतमध्ये जमनुका धरावी. हा मेंढ्याच्या लेंड्या पिवळ्या करावं. काय करावं? मेंढ्याच्या लेंड्या पिवळ्या करावं. देवाचं लग्न लावायचं नाही आता. हा आपण काहीतरी डाव टाकू ना. नका नका देवता. ओ बानूबाई, ओ बानूबाई, मुक्की काय तू आज जेव्हा आपल्या घरात घुसायला लागले बरोबर. म्हणजे बानूबाई कशी? बानूबाईला हळद लावायच्या टेमाला काय गाणं झालं? लाव. हळद लागली या बानूला, हळद लागली या. कारण भाऊचं लग्न आहे. देवाच्या लग्नाच्या टायमाला काय होतं? हळद लागली या देवाला, हळद लागली या. ए, सुपारी फुटली या बानूबाई नवरी नटली या. ए, सुपारी फुटली या बानूबाई नवरी नटली या. हळद लागली या बानूला, हळद लागली या, हळद लागली या देवाला, हळद लागली या देवा. सुपारी फुटली या बानू बाई नवरी नटली या. हळद सुपारी फुटली या बानू बाई नवरी नटली या. हळदीचं पिवळं अंग श्री सोन्याचं बासिंग. हळदीचा पिवळ्या अंग तरी सोन्याचा बासिंग. हळदीचं पिवळं अंग श्री सोन्याचं बासिंग. हळदीचा पिवळ्या अंग तरी सोन्याचा बासिंग. आणि बानूचं रूप कसं दिसतं बघा. हा देवाचं लग्न लागा टायमाला काय होतं? चांदणी वाणी दिसतोय बानूचा गोरा रंग. चांदणी वाणी दिसतोय बानूचा गोरा रंग. चांदणी वाणी दिसतो बानूचा गोरा रंग. चांदणी वाणी दिसतोय बानूचा गोरा रंग. विधी लागतो या लगन र विधी. विधी लागतो या विधी लागतो या लगन. लगन विधी लागतो या. सुपारी 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 फुटली या बानूबाई नवरी नटली या. सुपारी फुटली या बानूबाई नवरी नटली या. आणि सुपारी फुटली या बानूबाई नवरी नटली या. बघा, बानूर पान भारी मनात कसली सारी. बानूर बाण भारी मनात कसली सारी. बानूर पान भारी मनात कसली सारी. बानूर बाण भारी मनात कसली सारी. या बानूबाई साठी वेडा झाला या मल्हारी. या बानूबाई साठी वेळा झाला या मल्हारी. या बानू
शरद भारत डीजे सुपारी फुटली या बानुबाई नवरी नटली या सुपारी फुटली या बानुबाई नवरी नटली या सुपारी फुटली या भानुबाई नवरी नटली या आनसपारी फुटली या भानुबाई नवरी नटली या बघा त्या देवाच्या लग्नाला कोण कोण येतंय हा अनुबाईच्या आणि देवाच्या लग्नाला 33 कोटी देव आले वराडी जमाव कधीचा कोटी देव आले वराडी जमाव 33 कोटी देव आले वराडी जमाव कधीचा कोटी देव आले वराडी जमाव भरला या आनंदानं चंदनपूर गाव भरला या आनंदानं चंदनपूर गाव भरला या आनंदानं चंदनपूर गाव भरला या आनंदानं चंदनपूर काय गाव वाजत हा. सनाई वाजती या बघा चौघडा वाजतो वाचतो या सनाई वाजती या बघा चौघडा गाणं वाचतो या सुपारी नागरदिंग सुपारी हा हा काय चालू नाही सुपारी फुटली या बनबाई नवरी नटली या सुपारी फुटली या बनबाई नवरी नटली या हळद लागली या बानूला हळद लागली या हळद कॅमेरा लागली या बानूला हळद लागली या आणि सुपारी 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 फुटली या बानूबाई नवरी नटली या सुपारी फुटली या बानूबाई नवरी नटली या आणि सुपारी फुटली या बानूबाई नवरी नटली या मला री रे नाव तुझ्या दुर्वरे तुझ्या गणाला हाणवला ग मला री रे नाव तुझ्या दुर्वरी तुझ्या गणा री रे नाव तुझ्या दुर्वरी तुझ्या गणाला नवला ग बायरी रियाणा वगैरे दुरवरी तुझ्या गडाला राजा मला रियाणा वगैरे दुरवरी तुझ्या गडाला नवला का बायरी तुझ्या गडाला नवला का बायरी याला साजूला बाई घोडा दे याला साजूला बाई घोडा दे जवानी गुंताला लावेला दे जवानी गुंताला लावेला दे अरे बाया ताई सरकारी ये गडाला अरे मला रियाणा वगैरे दुरवरी गडाला नवला बायरी गडाला नवला का बायरी होते बाला बिया होते बाला बेंबर आधी होते बाला बिया होते बाला बेंबर आधी आलं गडा चादरजी गाल्या गला चादर आधी आलं गडा चादरजी गाल्या गला चादर आधी म्हणून बुधळे वरच्या वरी रे गडाला मला रे नवरी वरी जगडाला नवला कबायरी राजा मला रियाणा वगैरे दुरवरी गडाला नवला का बायरी चल मला रे हो नवरी वरी गडाला नवला का बायरी याला सजवलं बाई घोडा देव सजला बाई घोडा दे सजवलं बाई घोडा देव हो देवा उचल पडतं मेंढ्याच्या लेंड्या पिवळ्या करावं हा मधी घोंगडी जमणुका धरावं हा हॅलो हा आणा लवकर ऐका चला लवकर लवकर चला
माझा मल्हारी आता मल्हारी देव सत्वाचा आता मल्हारी गे आर्य माझा दंड देव सत्वाचा कठीण मारा याचा आता मल्हारी रे देवा हरीची प्रतिक्रिया ऐका रोकड्याची मालक माझा मल्हार देव सजवाचा किल्ल्याच्या समोर दिसतो दरवाजा ताई वगैरा घ्या जमणू का धरा ब्राह्मण देवा हे घ्या ना. खरं सांगा लग्न कितवं आहे दुसरं नवरीचा मामा आयला नवरीचा मामा घाबरू राहिला बाबा गप्पड नवरीची मामी एकूण आहे ना हे काय मामी मामी पलीकडून तुमची पलीकडून शिक्के मारा ना नवरीचा मामा भांडर झाले मग काढा भांडर लावा अंग्यास हातात भांडर काला लावा दोन ठपके तिकून मी नवरीच्या मामाला दोन्ही तरी लावायचे नवरीच्या मामी अंतरपाठ धरा असं उभा राहतो का तू अरे माईक घाल बघू गजमुखा गजमुखा
बाबर पडेल अहो. कोणती मारली उलटी 20 रुपये नाव द्यायच्या मामाला गेलं तर मग काय ब्लाऊज बी द्यावं लागेल का? म्हणजे नाव घ्यायचं बाई नाव घ्यायचं बायको घेऊन वाटतं थोडा सगळे चालू आहे कंटिन्यू. नाव घ्यायचं त्याला नाव नाव घ्यायचं का? हा हा घ्या 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 ना दाजी. महादेवाच्या पिढीला चक्र मारल्या 16 महादेवाच्या पिढीला चक्र मारल्या 16 पारूला पिक्चर राखीला आंधळा मारतो डोळा घ्या दाजी नाव अजून. मऊ साडीला आपण बाबा टाकू द्या की त्यांना. मोबाईल टाकू दे नाही याव दे बरं नथी पोटी पट करा चला येऊ द्या. टाका सगळ्यांना मोबाईल टाका बरं नवरदेवाच्या बहिणीनं अरे नवरदेवाच्या बहिणीला 20 रुपये आहे नवरदेवाला नवरीला म्हणजे माझं शिका बाय माझं काय हे सारे नवरीचे कोण कसं बसले तिकडं खरं का वा नवरदेवा कोणी येऊ दे, येऊ दे. नवरदेव तशाच बसले खुर्चीवर उठून तर. म्हणून आता मी भानुबाईशी लग्न लावलं पण भानुबाईला आता शिजुरी न्यायचं आणि देवाला विचार केला भयवती स्वरून बसून घे खाली थट्टे वाजते जॉकेट. नवरदेवाच्या मम्मीला गिरजा मातानी 50 रुपये हे केला द्या, द्या, पटापट द्या. चाल ना, बोल. 100 रुपये दान दिले देवाच्या नावाने काय ना माहिती मामा मामीला अकाउंट रुपये हे केला नवरदेवाला ते आले नवरदेवाची काका आडून काका ती 50 रुपये घे. 50 रुपये लय आघाव आमचे काका पोरगी मोठं झालं. नाही जायचं मला तो घोड्यापासून नाही झालं नाही बरं भाऊ तू आहे नवरदेवचे. हो का नवरदेवाचे नवरदेवचे पोहा. पोहा नवरदेवाची फुई फुई